पोपीस मी शिजून घेतले, कांदा वगैरे, हळद, मीठ वगैरे टाकून. आणि ह्याच्यामध्ये बघा मी फोडणी दिले. कांदे 2 कापून घेतले आणि आपले हे मसाले ॲड केलेत. हळद, गरम मसाला पावडर आणि कोल्हापुरी तिखट मसाला. आणि आता हे मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे म्हणजे बघा बकऱ्याची सांगतो मी तुम्हाला एक मिनिट. तर आता याच्यामध्ये वाटण आणलं. ह्याच्यामध्ये वाटण ॲड करायचं. ह्याच्यामध्ये वाटण ॲड करूया. वरतून कोथिंबीर ॲड करायची. 10 मिनिटं ठेवायचं झाकण हे करून. हे आपलं कुप्पीस तयार आहे. कसं झालंय हे बघा. हे मुलांसाठी अंडे बनवलंय आणि यांच्यासाठी हे कसं झालंय. एक नंबरच असतं नेहमी ना. तर आता किचन मध्ये जाऊया. हे बघा हे आता एवढं उरलंय. आणि हे अंडी मुलांसाठी राईस बनवलंय. मला अजून बाहेर ओरडतोय. आणि हे बघा ह्याच्यामध्ये ना ताकद असते. हे पोपूस बनवलंय आम्ही. आणि बकरा म्हणजे बकराचं पूर्ण म्हणजे कसं आता आमच्या इथे कामाला येते ना ती सांगते की त्यांच्या बाजूला 92 वर्षाची आजी अजून एकदम ठणठणीत काम पण करते आणि कामाला पण जाते ट्रेनमधून प्रवास करून. तर ती बकऱ्याची शेपटी, तो सीना, अजून कलेची मुंडी बघितली की मला एकदम मिस्टर किती वेळा बोलतात मुंडी बनव डाळ मुंडी. पण एकदम बेकार वाटतं ते बघायला. त्यांना जे पाहिजे ते मी बनवून देते. पण ती मुंडी म्हणजे नको वाटते. पण ह्याच्यामध्ये ना ताकद असते भरपूर रस आहे. आणि मी जेव्हा 3 महिने आजारी होते ना म्हणजे मला काही म्हणजे हेच नसायचं, समजायचंच नाही. असं एकदम बेकार अवस्था झालेली. जे बोलतात ना मरणाची दारातून माणूस परत येतो तसं झालेलं. त्यामुळे हे बक्कर म्हणजे जसं म्हणजे 3 महिन्यानंतर बरं वाटायला लागलं ना तेव्हा पायासूप आणून द्यायचे. रोज पायासूप प्यायची मी रोज कंटिन्यू. कारण एवढी ताकद असते बकऱ्याच्या ह्याच्यामध्ये. तर असं तर चला तुम्ही पण बघा. आमची बनवण्याची ही पद्धत आहे. कारण प्रत्येकाची कशी पद्धत वेगवेगळी असते. बनवा कसंही पण कसं आहे आता आपलं जर बघा कोणतंही काम करण्यात लक्ष नसेल तर ते काम चांगलं होत नाही. आणि तसंच स्वयंपाकाचं आहे. स्वयंपाकात जर आपण मन लावून म्हणजे स्वयंपाक नाही बनवलं ना तर कोणते मसाले टाका अजून काही टाका तर स्वयंपाक चविष्ट होणारच नाही. असं असतं काही ना काहीतरी कमी राहतेच. तसं आहे मसाला वगैरे सगळे एकच पडतात पण ते बोलतात ना चव आपलं प्रेम जे समोरच्याला आपल्याला चांगलंच द्यायचं आहे. तर असं आहे. मस्त झालंय बोलले. चला आता हे मटण पडले इथे आणि मला काय म्हणजे तलप आली सुकटवणी खायची. तर मी आता माझ्या एकटीसाठी सुकटवणी बनवते. सुकट पहिले उमलायला ठेवते आणि कांदा वगैरे कापून घेते. प्रेग्नेंट असलं ना की लेडीज लोकांना असं काही ना काहीतरी मध्ये अशी चटक येते आणि खाऊच वाटतं. तसं आज झालं माझं प्रेग्नेंट. सगळं एकदमच टाकतं मी आता. मला आता एकटीलाच खायचं आहे. टीव्हीचे स्पीकर एवढे केलेत ना मिस्टरांनी खूपच मोठे केलेत. एकदम थ्रिलर मूवी आवडतात एकदम डेलीचं. तर चला सगळे मसाले रोजचेच आपले मसाले आता हे स्मूथ करून घेते. तर अशी फोडणी असेल ना तर मस्तच वाटतं एकदम. तर आता हे चांगलं स्मूथ झालंय. आणि आता मी ह्याच्यामध्ये सुकट ॲड करते. सुकट बघा भिजून घेतले. आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. बस आता 5 मिनिटात सुकटवणी माझी तयार होईल. मस्तपैकी चवीला असते. आणि आजकाल कशी फोडणी पण तयार करून ठेवतात. आपल्याला जर म्हणजे काय वर्किंग वुमेन असतात ना ते ठेवतात करून फोडणी. हे बघा किती भारी वाटते सुकटवणी. आणि अशी काय वर्किंग वुमेन ना फोडणी वगैरे तयार करून ठेवतात. राहते जसं आपलं वाटण राहतं ना तसं हे पण राहते, फोडणी पण राहते. तर चला मला पण एकदम चव म्हणजे तलब आली म्हणून मी पटकन बनवलं. हे तर शिल्लक आहे अंड्याचं तिकडं निवडून ठेवलंय. आणि आता हे झालं की मग मी सुकटवणी भात खाणार मस्तपैकी.